टार्गेट कस्टमर नेहमी ज्वेलरीचा जो असतो तो लेडीजच असतो. मग ह्या लोकांकरता काहीतरी करायचं असं ठरवलं. तर मग त्याच्याकरता त्यांच्याकडे मी पाहिलं पिग्मीसाठी बायका येत होत्या की त्यांच्याकडनं रोज ते पिग्मी भरत होते त्यांच्याकडे. तर मग ह्या कोण आहेत काय ते चौकशी केल्यानंतर कळलं की ते लोक बचत गटाच्या ज्या बायका आहेत तर ते स्वतःचा व्यवसाय करतात आणि हे पण करतात ते कुठल्या तरी पतसंस्थेकरता वगैरे. मग मी म्हणलं ह्या बचत गटाच्या बायकांपर्यंत आपण पोहोचू शकतो का. मग त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की भरपूर त्यांच्याकडे म्हणजे एकच आमच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट पर्सन होती तर त्या पर्सन कडनं आम्हाला 200 बायका त्या कार्यक्रमासाठी मिळाल्या. मग 200 बायकांपैकी मी जेव्हा प्रश्न विचारले तर त्याच्यामध्ये 3-4 जणींना ते ज्वेलर माहिती होते, बाकीच्यांना ते माहिती नव्हते. मग आता तिथे आलेल्या सगळ्या बायकांना ते एक ब्रँडिंग झालं. तिथे आम्ही काय केलं तर त्याच्यामध्ये गिफ्ट पण देतात. ते गिफ्ट देताना तिथे एक वॉल क्लॉक दिलं. वॉल क्लॉक मध्ये त्यांचं ज्वेलरचं स्वतःचं नाव ब्रँड केलं होतं. म्हणजे वॉल क्लॉक हे कशी वस्तू आहे की तुम्हाला घरात कितीही आले तरी ते कमी पडतात. तुम्हाला कुठेही तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. किती वाजले बघितलं की त्यांचं नाव दिसतं. हे पण केलं आणि मग बायकांना तिथे गेम्स घेतले. तर वेगवेगळ्या गेम मधनं फिल्टर करत 50 बायकांची एंट्री होती. कमीत करत 3 बायका विनर त्याच्यामध्ये ठरल्या. आता असं झालेलं आहे की त्यांनी त्या दिवशी तिथं भिशीचं सुरुवात केली. त्यांना भिशीचं महत्व सांगितलं. याच बायका आता त्यांच्या मार्केटिंग मॅनेजर बनल्यासारख्या सगळ्या बायकांना त्यांच्याकडे आणतायत, भिशी लावायला सांगतायत.